आज आपण ग्रामदेवतामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे सोळजाई माताचं दर्शन घेणार आहोत। अर्थात हे केवळ देवरुखकरांचंच नाही तर परिसरातल्या 44 गावातले ग्रामस्थही या सोळजाईला आपलं दैवत मानतात। सुप्रीम कोर्ट अशी या सोळजाईच्या दरबाराची ख्याती आहे। चला तर जाऊयात, दर्शन घेऊयात सोळजाई मातेचं। देवरुख शहराच्या भरवस्तीत वसलेलं हे देवरुखचं सोळजाई मंदिर। पहिल्या नजरेतच या मंदिराचं भव्य आणि आधुनिक रूप आपलं लक्ष वेधून घेतं। मंदिराची भव्य दिव्यता, नेटकं आणि देखणं रूप मंदिराच्या परिसरात येताच तुम्हाला मोहित करतं। या मंदिराची अंतर्गत सजावट आपलं लक्ष वेधून घेते। मंदिरात प्रवेश करताच आपल्याला समोरच अनेक गाभारे नजरेस पडतात। डाव्या हाताला आपल्याला दर्शन घडतं ते सोळजाईचं। सोळजाई म्हणजे प्रत्येक देवरुखकराचं श्रद्धास्थान। प्रसंग कोणताही असो, सोळजाई मातेच्या चरणी जायचं आणि आपली सुखदुःख तिच्या समोर ठेवायची, ही जणू इथली आता परंपराच झाली आहे। यामुळेच वर्षाच्या कोणत्याही महिन्यात कोणत्याही क्षणी सोळजाईच्या मंदिरात गेलो तरी तिथे आईच्या दर्शनासाठी आलेला भक्तगण पाहायला मिळतो। हे देऊळ सुमारे 350 ते 400 वर्षापूर्वीचं आहे। या देवळाची स्थापना करताना एक गणेश मंदिर म्हणून स्थापन केलं। समोरच गणेश मंदिर आहे या देवस्थानाचं। हे मूळ स्वयंभू देवस्थान आहे। इथं धनी आकाराचा स्थापना झालेली आहे। तदनंतर धनी आकारानंतर जुगाई देवी, जुगाईनंतर केदारलिंगानंतर भैरवानंतर महालक्ष्मी आणि सोळजाई रेडजाई अशा देवस्थानाची स्थापना झालेली आहे। हे देवरुख गाव फार पूर्वीचं आहे। या ठिकाणी पूर्वी असा इतिहास आहे की शिवाजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी सोळजाईला देवीच्या देवस्थानालाही भेट दिलेली आहे। या ठिकाणी देवस्थानाला भेट देऊन शिवाजी महाराज आपापल्या मार्गस्थ झालेले आहेत। ते मार्ग आजही या गावाच्या ठिकाणी दिसतात। शिवकालीन अनेक काव्यात आणि अगदी गॅझेटमध्येही देवरुख शहराचा उल्लेख आढळतो। या मंदिरात एकाच ठिकाणी आपल्याला श्रीदेवी रेडजाई, श्रीदेवी महालक्ष्मी, श्रीदेव भैरोबा, श्रीदेव वाडेश्वर अशा साऱ्या देवतांचं दर्शन होतं। गाभाऱ्यातल्या सोळजाईचं साजरं रूप नजरेत साठवत येणारा प्रत्येक जण तिच्या समोर नतमस्तक होतो। प्रसाद मिळाला आहे अशी भरपूरशी उदाहरणं आहेत की जेणेकरून त्याच्यामुळे आज ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढेही कुठे समजा कौल लावले जातात, पण कौल लावतात त्यावेळेला अशी परिस्थिती काय होते की सगळ्यांना तो कौल काय मान्य नसतो। परंतु हे एक सुप्रीम कोर्ट ह्याला म्हटलं जातं की आजूबाजूला कुठे जरी कौल लावल्यानं जर मान्य नसेल आणि ह्या देवळामध्ये देवीच्या समोर जर कौल लावला गेला तर तो मात्र अंतिम कौल समजला जातो। असे आमच्या ह्या आजूबाजूच्या ह्या तालुक्यामधली अशी परिस्थिती आहे। आणि आज म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे मलकापूरपासून ते वृक्षपर्यंत प्रभानवलीपर्यंत ह्याचं महात्म्य आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा प्रभानवलीमध्ये 5 जेव्हा पालख्या नाचत होत्या तेव्हा त्या ठिकाणी काही अडचण आली होती, तेव्हा ह्या देवीलाच कौल लावून तो तिथला प्रश्न सोडवला गेला। त्या लोकांनी येऊन ह्या ठिकाणी तिची माहिती पण दिली की आम्हाला न्याय मिळाला। अशा पद्धतीनं आपलं हे देवीचं काम चालू आहे। 1937 मध्ये देवरुखातल्या सारदळ, लोध, देवरुखकर आदी मंडळींनी चतुसीमेची सभा लावून श्रमदान आणि देणग्या गोळा करत या मंदिराची उभारणी केली। त्या काळातही हे मंदिर भाविकांचं आकर्षण होतं। सोळजाई देवीच्या कृपा आशीर्वादाचा प्रत्यय आलेल्या अनेक कथा या मंदिरात आजही आवर्जून सांगितल्या जातात। ऐतिहासिक वारसा असलेले या मंदिरात आजही परंपरेने आलेले 18 कुमकर आणि 9 कारखानदार यांचे मान जपत विश्वस्त आणि ग्रामस्थांच्या साथीने वर्षभरातील सारे उत्सव साजरे केले जातात। चैत्र शुद्ध प्रतिपदा, श्रावण पौर्णिमा, घटस्थापना याचबरोबर देव दिवाळीलाही होणारी लोटांगण यात्रा, शिमगा असे सगळेच उत्सव सोळजाईच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात। या काळात सोळजाई मातेच्या मंदिराला जणू जत्रेचंच रूप प्राप्त होतं। विशेष म्हणजे मातेची पालखी सकाळी मंदिरातून बाहेर पडली की ती थेट सायंकाळी पुन्हा मुक्कामासाठी परतते। प्रत्येक उत्सवाच्या वेळी देवीला गाऱ्हाणं घातलं जातं।
होय महाराजा. अत्याचे पांढरा तुझा 9 दिवसाचा नवरात्र उत्सव हे झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. त्याच्यात अखंड चतुर्शिमा झालेल्या आहे. अखंड चतुर्शिमेला अखंड काय अडचण येत असेल. एक देवी महात्म्यामध्ये एक श्लोक आहे, या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आणि या वाक्याचा प्रत्येक पदोपदी आम्हाला इथे प्रचिती येते, कारण एवढी शक्ती येते कुठून. आम्ही एकदम सामान्य माणसं आणि सामान्य माणसांकडून असामान्य काम झालेलं आपण पाहता इथे. हे केवळ देवीची कृपा आणि देवीची श्रद्धा म्हणूनच होतंय. देवी आमच्याकडून करून घेते आणि हे शक्य नाही. सगळ्यांना वाटतं की झालं कसं. जो माणूस बाहेरचा येतो तो विचारतो केलं कसं तुम्ही. प्रत्येक कामामध्ये तर देवीच्या कृपेनंच आम्ही जेव्हा हे मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला त्यावेळी मंदिराचे जे उदार देणगीदार होते त्या सगळ्यांकडे कृतज्ञता म्हणून देवीचा प्रसाद, आणखीन एक प्रतिमा, नारळ असं प्रत्येकाच्या घरी घेऊन गेलो. यामुळेच देवरुख आणि आजूबाजूच्या 44 गावातल्या ग्रामस्थांसाठी हे केवळ ग्रामदेवतेचं मंदिर नाही, तर त्यांच्या दैनंदिन जीवनात उत्साह आणि चैतन्य भरणारा हा एक दैवी स्रोत आहे, जिच्या केवळ दर्शनानेच प्रत्येक देवरुखवासियाला नवी सकारात्मक ऊर्जा मिळते, जगण्याचं नवं बळ मिळतं. सचिन देसाई, ABP माझा, देवरुख.